नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जो चौथा पाठ आहे, नव्या युगाचे गाणे, हा जो पद्यपाठ आहे त्या पद्यपाठातला जो आशय आहे, जो अर्थ आहे, तो समजावून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ते जे कवी आहेत त्यांची माहिती प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे ती आधी समजावून घेऊया. नव्या युगाचे गाणे, वि. भा. नेमाडे. ह्या काव्याचे जे लेखक आहेत, या कवितेचे जे लेखक आहेत ते आहेत वि. भा. नेमाडे. कवी आणि लेखक त्यांनी कवितासुद्धा विपुल प्रमाणामध्ये लिहिलेल्या आहेत आणि लेखनसुद्धा त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते. काय वैशिष्ट्य आहे त्यांच्या काव्याचं, त्यांच्या लेखनाचं, की त्यांनी असं म्हटलेलं आहे की बदलता जो काळ आहे, काळामधली जी स्थित्यंतरं होत आहेत, समाजामध्ये जी स्थित्यंतरं होत आहेत, जीवनामध्ये जी स्थित्यंतरं, सोप्या भाषेत सांगायचं तर समाजामधले बदल, आपल्या मानवी आयुष्यातले बदल, हे अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडलेले आहेत आणि त्याच्यावर मार्मिक म्हणजे अतिशय अचूक पद्धतीने भाष्य केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत, हे या कवितेतून स्पष्ट केले आहे. काय सांगितलं ह्या कवितेमध्ये? कुठला विचार सांगितला आहे, कुठला आशय मांडला आहे? तर तो आशय असा आहे की आज विज्ञानाने प्रचंड मोठी भरारी घेतलेली आहे. वैज्ञानिक प्रगती प्रचंड प्रमाणावरती होत आहे आणि ह्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा बरेच मोठे बदल घडून येत आहेत, मोठी क्रांती घडून येत आहे आणि हे सगळं विज्ञानामुळे शक्य होत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी कवी जे आहेत ते म्हणतायत की ह्या विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे शून्यातून आम्ही आमचं नवीन विश्व निर्माण करू अशी जिद्द माणसांमध्ये निर्माण होत आहे. म्हणजे एक सकारात्मक, ज्याला आपण विचार म्हणतो, तो विचार ह्या विज्ञानामुळे माणसाच्या मनामध्ये निर्माण होतोय. तसंच काय होतं आहे अजून? माणसाच्या मनामध्ये जे दैन्य आहे, दैन्य कुठलं? त्याच्या आयुष्यामध्ये जी त्याला गरिबी अनुभवावी लागते, दरिद्रता अनुभवावी लागते आहे, ती आता हळूहळू नष्ट होत आहे. कारण त्याच्यासमोर एक नवीन विचार आलेला आहे की मला विज्ञानाच्या प्रगतीमुळे स्वतःची आणि समाजाची प्रगती करायची आहे. हा विचार घेऊन आजच्या समाजातला माणूस स्वतःचं जीवन जगत आहे. म्हणजेच या ठिकाणी कवीने सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की त्याच्या आयुष्यातलं जे दैन्य आहे, जी निराशा आहे, जी खिन्नता आहे, ती आता संपुष्टात येत आहे आणि नव्या प्रगतीच्या ज्या आशा आहेत त्या त्याच्या पल्लवित होत आहेत. म्हणजे नवीन नवीन विचारांचे, आशेचे बीजांकुर त्याच्या मनामध्ये प्रगट व्हायला लागलेले आहेत. आणि जेव्हा अशा पद्धतीने माणूस स्वतःच्या आयुष्याकडे आणि जीवनाकडे बघत असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा निश्चितच समजायचं की त्या माणसाची आणि समाजाची प्रगती आता लवकरच घडणार आहे. आणि कवींनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही नवीन क्रांती घडत आहे. प्रगतीच्या आशा माणसाच्या मनामध्ये पल्लवित झालेल्या आहेत. म्हणजे अतिशय सकारात्मक विचार जो विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या आयुष्यामध्ये आला, तो मांडण्याचा प्रयत्न कवीने या कवितेतनं केलेला आहे. आणि शेवटी त्यांनी प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की प्रस्तुत कविता किशोर हे जे मासिक यायचं पूर्वीच्या काळी, त्या किशोर मासिक जे यायचं ते जानेवारी 1998 हे जे किशोर मासिक आहे, त्या किशोर मासिकामधनं ही प्रस्तुत कविता, प्रस्तुत काव्य घेतलेलं आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष त्यांची जी कविता आहे त्या कवितेचा अर्थ आता आपण समजावून घेणार आहोत.
आपल्याला सगळे समजणारे शब्द आहेत. बघा बरं काय सांगायचंय कवींना. अणुरेणुतीन अणुरेणुतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. कवीने सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे, की अणुरेणूमधनं म्हणजे सूक्ष्मतल्या सूक्ष्म गोष्टींमधनं सुद्धा आता संदेश मिळतो आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला प्रगती करायची आहे. आणि ही प्रगती करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? त्यांनी म्हटलंय बघा, आपल्याकडे विज्ञानाचा प्रकाश आलेला आहे. आणि ह्या विज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेवरती चालत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिव्य क्रांती घडवायची आहे, चांगली क्रांती घडवायची आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवींना काय सांगायचं आहे, की तुमच्याकडे जो विज्ञानाचा प्रकाश आलेला आहे, तुमच्या जीवनाच्या मार्गावर चालत असताना हा विज्ञानाचा प्रकाश, हे विज्ञानाचं तेज, हे विज्ञानाचं ज्ञान घेऊन तुम्ही पुढे चला, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती घडणार आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. नवयुग, नुसतं युग आलेलं नाहीये, लक्षात घ्या. युगामागून युग येतात आणि जातात, वर्षामागून वर्ष येतात आणि जातात. पण हे जे युग आलेलं आहे हे नवयुग आहे. नवीन विचारांनी प्रेरित झालेलं आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याला प्रकाश मिळालेलं असं हे युग आहे. प्रभातयाची पहा. प्रभा म्हणजे काय? त्याची किरणं, त्याचं तेज. कशाचं तेज? या नवीन युगामध्ये जी माणूस वाटचाल करत आहे आणि जी प्रगती करत आहे, त्या प्रगतीची जी प्रभा आहे ती अतिशय दिव्य दिसत आहे. प्रभा म्हणजे त्याचं जे तेज आहे ते अतिशय दिव्य दिसत आहे. शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. आणि कवी काय म्हणतात या ठिकाणी, आमच्याकडे जरी शून्य असलं म्हणजे आमच्याकडे काहीही आत्ता नसलं तरी सुद्धा विज्ञानाच्या पाठिंब्यावरती आम्ही आमचं विश्व, आमचं जग उभारणार आहोत. आणि अशी जी जिद्द आहे ती जिद्द आमच्या मनामध्ये आहे की काहीतरी आम्हाला भव्य दिव्य करायचं आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघूया. हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झणी विझला, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा काय म्हणायचं या शब्दांमधनं लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, हृदयांतरीच्या, माणसाच्या हृदयामध्ये जो वर्षानुवर्ष अशांततेचा वणवा होता, अशांततेचा अग्नी होता. म्हणजेच काय, माणसामध्ये जो भेदभाव होता, मनामध्ये अशांतता आहे म्हणजेच काय, माणसामध्ये जो भेदभाव होता तो झणी विझला. झणी म्हणजे एका झटक्यात, पटकन आता विझलेला आहे, कारण आपल्याला नवयुग तयार करायचंय. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय, की माणसातले भेदाभेद, तो जो अशांततेचा वणवा आहे, अग्नी आहे, तो आता झटक्यात विझलेला आहे. कारण आपल्यासमोर काहीतरी आता ध्येय आहे, की आपल्याला प्रगतीच्या मार्गावर चालून स्वतःचं विश्व उभं करायचं आहे. मग भेदभाव करून कसं काय चालणार आहे? विज्ञानाच्या प्रगतीमुळे हा विचार माणसाला मिळाला, की भेदाभेद करून, हृदयामध्ये अशांतता ठेवून काहीही घडणार नाहीये. आणि म्हणून हा नवीन विचार जो आहे, क्रांतिमय विचार, तो विचार घेऊन माणूस आता वागायला लागलेला आहे. आणि म्हणूनच कवी पुढे काय म्हणतात, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. आपोआपच जेव्हा आपण असे नवविचार घेऊन सकारात्मक पद्धतीने आयुष्याची वाटचाल करायला लागू, त्यावेळेला आपला उत्कर्ष आणि आपली प्रगती ही निश्चित होणार आहे. आणि कवीने हेच नमूद केलेलं आहे, की उत्कर्षाचा आणि प्रगतीचा आपल्याला आता मार्ग दिसलेला आहे. पुढे त्याने काय म्हटलंय बघा, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधूनही तेज नवे आले. किती छान शब्द वापरलेत बघा. नवी चेतना, नुसती चेतना नाही, नवी चेतना, सकारात्मक चेतना असं त्यांना म्हणायचंय. तेजोमय प्रभा असलेली चेतना. चेतना म्हणजे इथे तुम्ही उत्साह असा अर्थ घेऊ शकता. माणसाच्या अंगामध्ये आता नवीन उत्साह संचारलाय. अंतरी स्फुरली, नवी चेतना अंतरी स्फुरली म्हणजे काय, नवीन उत्साह, सळसळता उत्साह माणसाच्या मनामध्ये स्फुरलेला आहे. आणि एकदा आपल्या मनामध्ये जर का चेतना स्फुरली, जागी झाली, तर आपोआपच काय होणार आहे, आपल्यातलं जे दुबळेपण आहे, मग ते वैचारिक दुबळेपण असेल किंवा कृतीयुक्त दुबळेपण असेल, ते दुबळेपण आपलं निघून जाणार. कारण आपल्यामध्ये काय स्फुरलेली आहे, नवीन चेतना स्फुरलेली आहे. आणि मग असं झाल्यानंतर काय होणार आहे बघा,
नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले. होळी हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरलाय बघा. नैराश्याची होळी. आता होळी आपण का करतो? होळीचं जे सिम्बॉल आहे, होळीचं जे प्रतीक आहे ते काय आहे? की त्या होळीमध्ये आपण ज्याला ती होळी लावतो, त्या होळीमध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या ज्वालेमध्ये आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत ते जाळून टाकायचे. आपल्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या जाळून टाकायच्या आहेत. त्याच्यासाठी ते होळी सिम्बॉल आहे. ते होळी हे प्रतीक आहे. मग आपल्यातलं जे नैराश्य आहे, ते नैराश्य सुद्धा आपण होळीला स्वाहा करायचंय. आणि एकदा ते होळीला स्वाहा केलं, होळीमध्ये आपण ते टाकलं, की आपल्यामध्ये काय येणार आहे? नवे तेज येणार आहे. नवी प्रेरणा येणार आहे. नवा आपण ज्याला म्हणतो ना तेजपुंजपणा येणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलंय तुमच्यामध्ये उत्साह येणार आहे, तुमचा दुबळेपणा गेल्यानंतर, की जेणेकरून तुम्ही प्रगतीच्या मार्गावरती चालायला लागाल. आणि म्हणून कवी पुढे काय म्हणतात बघा, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. किती छान समर्पक शब्द वापरलेत बघा. मानवतेच्या मार्गावरती. आणि ही सगळी प्रगती करत असताना तो जो मार्ग आहे तो मानवतेचाच ठेवायचा आहे. म्हणजे प्रगती करताना कुठल्याही अनैतिक मार्गाने आपल्याला जायचं नाहीये. कुठल्याही वाईटपणाच्या मार्गाने जायचं नाहीये. मानवतेचा मार्ग सोडायचा नाहीये. नाहीतर समाजामध्ये अशा काही व्यक्ती दिसतात की ज्या मोठ्या झाल्यानंतर स्वतःतलं माणूस पण विसरतात. इथे म्हणून कवी नमूद करतात, तुम्ही कितीही मोठी भरारी घ्या, कितीही प्रगती करा, उत्कर्ष करा, नवीन युग आणा, पण ते मानवतेच्या मार्गावरतीच चालत असलं पाहिजे. तर त्या सगळ्याला अर्थ आहे, किंमत आहे, ते शाश्वत राहणार आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात, मानवतेच्या मार्गावरती, या माणूसपणाच्या मार्गावरती तुम्ही तुमचं जीवनाचा पथ हा चालायचा आहे. आणि असं चालताना त्यांनी काय म्हटलं आहे, उठती जरी ज्वाला. जरी ज्वाला उठल्या मानवतेच्या मार्गावर, माणुसकीच्या मार्गावर, सज्जनपणाच्या मार्गावर चालताना ज्वाला उठल्या म्हणजे काय? रस्त्यामध्ये चालताना काय आग लागली असं म्हणायचं आहे का? उठतीवरी ज्वाला ह्याचा अर्थ समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथे कवींना असं म्हणायचं आहे की ज्वाला म्हणजे या मानवतेच्या मार्गावरून चालताना तुम्हाला वाटेत जरी संकट आली, समस्या आल्या, तरी तुम्ही डगमगून जायचं नाहीये. त्या ज्वाला आहेत. ती दाहकता तुम्हाला सहन करावी लागणार आहे समस्यांची, पण मागे हटायचं नाहीये. आणि असं जर का तुम्ही केलं, मागे न हटता त्या ज्वालांना सामोरे गेलात, त्या संकटांना सामोरं जर का आपण गेलो, तर काय होणार आहे? अमरत्वाची फुले वेचुनी. तर आपण अमर होऊ. आपण जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये, देशामध्ये प्रसिद्ध होऊ. अमर होऊ. आपलं कार्य म्हणजे माणूस जरी देहाने गेला, माणूस जरी मरण पावला, तरी सुद्धा त्याची जी कीर्ती आहे, त्याचं जे कार्य आहे, ते कार्य समाजामध्ये जिवंत राहणार आहे. अशा प्रकारचं अमरत्व आपल्या माणसाला मिळणार आहे. पण ते कधी? मानवतेच्या मार्गावरती चालताना ज्या ज्वाला येणार आहेत त्यांना सामोरं जाऊन, त्या समस्यांना, त्या संकटांना सामोरं जाऊन तुम्ही तुमचं कार्य जर का आपल्या समाजामध्ये घडवून दाखवलं, तर त्यांनी म्हटलंय अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. म्हणजे एकच कार्य नाही, तर ती माला गुंफायची आपल्याला आपल्या कार्याची. म्हणजे आपोआपच काय होणार आहे? आपली ती कार्यरूपी फुलं या समाजामध्ये टिकून राहणार आहेत. अमरत्वाची फुलं. किती छान अर्थ सांगितलाय बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्थ कळतोय ना? खूप सुंदर अर्थ. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर सांगड घालून माणसाने आयुष्यात कसं जगायचं, कसं वागायचं, कसा विचार करायचा, आणि हे सगळं करताना माणुसकी कशी सोडायची नाही, याचं अतिशय अचूक वर्णन आणि अचूक दिशा आपल्याला ह्या कवितेमधनं दाखवलेली आहे. आणि कवितेच्या शेवटी ते काय म्हणतायत बघा, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. काय म्हणतायत ते कवी पुढे? कवी म्हणतात, आता हे सगळं आपण वाटचाल करत असताना आपल्या मनामध्ये परत नकारात्मक विचार येऊन देऊ नका. तुमचं मन खिन्न करू नका. तुमच्या मनामध्ये दीनता म्हणजे तुम्ही परत दीन होऊ नका, दुबळे होऊ नका. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय, नको खिन्नता नको दीनता. मग काय पाहिजे आहे? नवसूर्य पहा उगवतो. नवीन सूर्य तुमच्या विचाराचा, आचाराचा उगवलेला आहे, त्याच्याकडे पहा. आणि त्याच्यामधनं काय होतो आहे?
उत्कर्ष पहा झळकतो. आपला जो उत्कर्ष आहे, आपली प्रगती आहे, ती आपल्याला दाखवता येणार आहे, झळकणार आहे. संघर्ष पहा बहरतो. आणि हा उत्कर्ष करताना, हे नवयुग साकार करताना असं सरळ-सरळ सगळं छान-छान होणार आहे का? नाही. आपल्याला समस्येला सामोरं जावं लागणार आहे, संकटांना सामोरं जावं लागणार आहे. म्हणून कवी म्हणतात, संघर्ष पहा बहरतो. संघर्ष आणि बहरणे हे 2 शब्द विरोधी आहेत, परंतु त्याच्यातला अर्थ बघा. अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे, की जेव्हा आपण जीवनपथावरती चालत असताना आपला उत्कर्ष होत असतो, त्याच वेळेला उत्कर्ष होण्यासाठी आपल्याला संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि तो संघर्ष बहरतो. संघर्ष बहरतो म्हणजे काय? जितकी अधिक समस्या येईल, तितके आपण कणखर बनत जातो. तितके आपण सामर्थ्यवान, धैर्यशील बनत जातो. म्हणजे एक प्रकारे संघर्ष आपल्याला काय पुरवत असतं? प्रेरणाच पुरवत असतो. असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, नसा-नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती. अणुरेणूतुनी शब्द प्रगटती चला चला पुढती. नसा-नसातून म्हणजे आपल्या धमन्यांमधून, आपल्या प्रत्येक शरीरातल्या कणाकणामधनं जोश उसळलेला आहे. एक दुर्दम्य आशावाद, इच्छावाद आणि कृतिवाद उसळलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? नव आशा चित्ती. आपल्या मनामध्ये, चित्ती म्हणजे मन, आपल्या मनामध्ये नवीन आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि परत त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे, की आपल्या अणुरेणूतून शब्द प्रगटायला लागलेले आहेत. चला चला पुढती. चला चला पुढती म्हणजे काय? आता थांबू नका, विसावा घेऊ नका. तुम्ही काय करायचं आहे? विज्ञानाच्या पाठिंब्यावरती स्वतःच्या मनातल्या चैतन्याच्या स्फुरणाला साक्षी ठेवून मानवतेच्या मार्गावरनं वाटचाल करत, ज्वाला म्हणजे संकट आली त्यांना न घाबरता, न डगमगता सामोरं जाऊन अमरत्वाची फुलं वेचून आपल्या मनामध्ये उत्कर्ष निर्माण करायचा आहे, जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी चला चला पुढती असं कवींनी परत शेवटी या कवितेच्या म्हटलेलं आहे. अतिशय सुंदर अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा. म्हणजे फक्त कविता शिकली, कवितेची प्रश्नोत्तरं तयार केली, पेपरमध्ये लिहिली, इतक्यापुरता या कवितेचा विचार न करता आपल्याला आपल्या जीवनासाठी सुद्धा काहीतरी एक छान संदेश ह्या कवितेमधनं जे कवी आहेत त्यांनी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पद्यपाठ शिकलेलो आहोत. हा भाग इथेच संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असल्यास ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.